त्यांना आत्ताच मेडिसिन दिले आहेत, प्लीज त्यांना डिस्टर्ब करू नका. कोण आहे? बाबा मी. राघव, राघव, राघव तू आलास राघव? राघव मला खूप भीती वाटते रे. मला त्रास तर होणार नाही ना? मला दिसेल ना राघव? मला मला वर्षाचं लग्न बघायचं. मला माहिती होता हा दिवस येणार आहे राघव. मी मनाची सगळी तयारी सुद्धा केली होती. पण आता असं सहज नाही मरायचंय. मला वर्षाच्या डोक्यावरती अक्षता टाकायच्या आणि मग मरायचंय. काही नाही होणार तुम्हाला, काही नाही होणार. हे तुला आनंदीने सांगितलं का रे? मी तिला सांगितलं होतं सांगू नको म्हणून, पण बरं झालं तू आलास ते. मला खूप भीती वाटते रे. हे डॉक्टर लोक नीट सांगत सुद्धा नाहीये राघव. घाबरू नका तुम्ही. डॉक्टरांनी मला सांगितलंय बरे व्हाल तुम्ही. छोटीशी ट्रीटमेंट आहे तेवढी करून घ्या आणि घाबरू नका. मी आहे ना, मी आहे तुमच्यासोबत. मी आहे ना. तुझे हे जबाबदारीचे शब्दच आज माझं घर टिकवून आहे राघव. सुलक्षणा काही म्हणाली तर मी आहे ना. वर्षांनी हट्ट केला तर मी आहे ना. तू आहेस हाच विश्वास माझ्या घरच्यांसाठी पुरेसा आहे राघव. खूप लहान होतास तू जेव्हा मी घर सोडून गेलो होतो, पण कधी बाबा आहेत ना ही भावना तुझ्या मनातही आली नसेल ना. बापाचं कुठलं कर्तव्य, कुठली जबाबदारी मी पार पाडली आहे रे. हे राजा, मी गुन्हेगार आहे रे तुझा. तुम्हा सगळ्यांना वाऱ्यावर सोडून मी गुन्हा केलाय राघव. आयुष्यभर तुझी साथ करेन असं वचन दिलेल्या सुलक्षणेचा संसार मी अर्धवट टाकून पळून गेलो होतो रे. हा सुलक्षणेसाठी मी केलेला गुन्हाच आहे. या सगळ्या गुन्ह्यांसाठी एकदाच, फक्त एकदाच माफ कर रे राजा. हे बघ, मी माफी मागावी एवढ्या लायकीचा माणूस नाहीये. आपल्या माणसांची जबाबदारी घेणं, ती निभावणं यात खूप प्रेम असतं राजा. खूप आनंद असतो त्याच्यात. त्याच्यातूनही आनंद मिळू शकतो हे तुझ्याकडे बघूनच समजलंय रे मला. एक जबाबदार माणूस आपल्या घरच्यांचं आयुष्य किती सुखकर करू शकतो हे मला आत्ता कळलं तुझ्याकडे बघून. आता समोर आहेस रे माझ्या तू, पण आता नाही बघतायत तू. हे असं तुझ्यासारखं वागणं मला कधी जमलंच नाही रे राघव. सुलक्षणाने चांगले केलेत संस्कार. आता बोलू नका तुम्ही. ही वेळ नाही आता बोलायची. नाही नाही राघव, नाही. आज बोलू दे मला. मनात जे काही आहे ते सगळं सांगून टाकू दे रे. काय ना, मला खूप भीती वाटते रे. दिसत नाहीये ना मला. उद्या माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर, म्हणून म्हणतो मला माफी मागू दे आज. जे काही मनात आहे ना ते सगळं बोलून टाकून दे मला आज. खर तर बाप म्हणून घ्यायची सुद्धा लायकी नाहीये माझी. मला खूपदा वाटायचं घरी परत जावं, पण नाही आलो रे. काय आलो असतो ना तर मी इथे टिकेन का नाही याची भीती होती. पण मी जरी इथे आलो नसलो ना तरी तुमची आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नाही रे राघवा. सारखं वाटायचं माझा राघव कसा असेल. माझी वर्ष आता खूप मोठी झाली असेल ना रे. मी गुन्हा केलाय तुमचा, मान्य आहे मला. मी माझ्या मुलांना न्याय देऊ शकलो नाही हे आयुष्यभर बोचत राहिलं मला. मी जे काही वागलोय ना त्याच्यापुढे माफी हा शब्द खूप छोटा आहे रे. तरी मला एकदा माफ करशील का रे राघवा? नसतं केलं तुम्हाला माफ. मी नसतं केलं तुम्हाला माफ जर तुम्ही परत आला नसता तर. मी नसतं केलं तुम्हाला माफ जर तुम्हाला तुमच्या वागण्याचा कधी पश्चाताप झाला नसता तर.
पण मी केलं तुम्हाला माफ. ज्या दिवशी माझ्या चिंगीला तुम्ही फुटबॉल खेळायला घेऊन गेला होतात, तर माझ्या पुरीच्या आयुष्यात एक अशी सुंदर आठवण असेल, जेव्हा ती मोठी होईल तेव्हा ती सांगू शकेल की माझ्या बापाचा बाप, माझे आजोबा, त्यांनी मला फुटबॉल खेळायला शिकवलं. मला तेव्हा जाणवलं की जे बालपण तुम्ही मला देऊ शकला नाहीत, ते बालपण आता तुम्ही चिंगीला देऊ पाहताय. तेव्हाच तुम्हाला माफ करून टाकलं. राघवा, राघवा, राघवा. ऐक, काही नाती असतात अशी, त्याच्यामध्ये राग, रुसवे, भांडण यांना काही स्थान नसतं. हे नाती त्या पलीकडली असतात आणि आपले रक्ताचं नातं हे असंच असतं. तुम्हाला काही नाही होणार बाबा. आम्हाला तुम्ही हवे आहात. मला तुमच्यासोबत वेळ घालवायचं, मला तुमच्याशी बोलायचंय. वर्षाचं लग्न आहे आता. ते लग्न तुमच्याशिवाय नाही होऊ शकत. हो रे, हो राघवा, राघव, राघव, राघव. बाबा, ह्यांना सांगायला उशीर केला हो मी. हो, पण अजून उशीर केला असताना तर हा क्षण बघायला मिळाला नसता मला. अगं पोरी, दोघांच्याही मनात खंत राहिली असते आयुष्यभर. आता हे आलेत ना बाबा, बघा तुम्ही आता बाबांना काही होणार नाही. ताई, ताई थोडंसं पाणी पिऊन घ्या. हा, घ्या. राहून बसले. घरात लेकीचं लग्न निघालं. म्हटलं आता आनंद येईल घरामध्ये. काय झालं? भलतच होऊन बसलंय. ताई, ताई शांत बाबू को. हा, आता जरा बरं घडत होतं, चांगलं होत होतं. आता मग काय असं कसं कानावर आलं? म्हणजे काय झालं, कसं झालं? माणसाने सांगायला हवं होतं ना काय होतंय, काय होतंय सांगायला हवं होतं ना माणसाने. नाही सांगितलं. बाई, राग येतो ना, राग येतो माणसाला. आपल्याला नाही बोलावं असं वाटत एखाद्याशी. खूप राग येतो. म्हणून मग माणूस असा स्वतःच्या तब्येतीची हेळसांड नाही ना करत, स्वतःला शिक्षा देतो का असं. माझ्या राघवला सांगायला होतं त्यांनी की मला बाबा असं होतं. माझ्या राघवने ही वेळच येऊ दिली नसते त्यांच्यावर, नसते येऊ दिली. नाही, आनंदीला सांगून टाकलं, बाई कोणाला सांगू नको. काय करेल माझी पोरगी? काय सांगितलं तिनं? मनातलं मनात ठेवलं तिनं. सांगायला पाहिजे होतं त्याने. ताई ऐका ना, ताई बघा, तुम्हाला त्रास होईल ना म्हणून त्यांनी नाही सांगितलं. तरी बरं नव्हतं. एवढा त्रास होत होता माणसाला त्या. आणि किती घालून पडून बोलले हो मी, किती घालून पडून बोलले हो त्यांच्याशी. किती चुकीचं वागले मी. हे गिफ्ट उघडून बघशील का? लग्नासाठी आणलंय ना, मग लग्नात द्या ना. आत्ता दिलं काय आणि लग्नात दिलं काय, काय फरक पडतो? आत्ता कळलं त्यांनी लग्नाचं गिफ्ट आजच का दिलं. ते माझ्या लग्नात नसतील याची जाणीव झाली असणार त्यांना. इतक्या वर्षांनी भेट झाली,
बाप म्हणता येईल असा माणूस आयुष्यात आला, तो जवळ असल्याची जाणीव झाली आणि लगेच हे. वर्षा बाळा, तुझं लग्न आहे की नाही, मग घरात हे असं वातावरण कशाला हवं म्हणून त्यांनी अगं सांगितलं नाही. पण माझं थोडस ऐका ना तुम्ही दोघीही शांत व्हा. हा, सगळं नीट होईल, सगळं नीट होईल. आपलं राघव गेलाय की नाही तिकडे. हा, त्यांना दिसत नाहीये, म्हणजे त्यांना खूप त्रास होत असणार. मला भेटायचंय त्याला, मला भेटायचंय. राघव गेलाय की नाही तिकडे. हा, भेटायचं आहे. बरं, एक मिनिट थांबा. तुम्हाला भेटायचंय ना त्यांना? हा, आपण जाऊया तिकडे. पण आता थोडस शांत व्हा, सगळं ठीक होईल. त्यांना काहीही होणार नाहीये. कळते मला वाटत होतं राघवचे बाबा त्याला परत मिळतील, त्यांच्याकडे दुरावा जाईल. पोराच्या नशिबात बाबाचं सुखच नाही. राघव, बरं झालं मग तुम्ही आलात. घाबरले होते मी. काय करावं काही सुचत नव्हतं मला. हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्यानंतर म्हणाले मला दिसत नाही, म्हणून तुम्हाला फोन केला. तुमच्या आधाराची गरज आहे त्यांना आता. उशीर झाला. मला आधी समजायला हवं होतं. माझी चूक झाली. मी आधी सांगायला हवं होतं तुम्हाला. नाही आनंदी, तू नसतं सांगितलंस तरी मलाच ते समजून घ्यायला उशीर झाला. ते माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, ते माझं मन जिंकण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. आमचं नातं पुन्हा सुधारण्यासाठी ते प्रयत्न करत होते, पण मला ते दिसलंच नाही. भूतकाळातल्या गोष्टींचा माझ्यावर असा काही परिणाम झाला होता की त्यांचे ते सगळे प्रयत्न मी बघू शकलो नाही. खरं तर हा काळ त्यांच्यासोबत गप्पा मारण्यात, आयुष्याबद्दल काही जाणून घेण्यात घालवायचा. त्या काळात मी फक्त त्यांचा द्वेष करत राहिलो. मी त्यांना साधी बाबा अशी हाक सुद्धा मारली नाही. माहित नाही मला नंतर ती संधी मिळेल नाही मिळेल. हे तुम्ही काळजी नका करू. आता डॉक्टरांनी उपचार सुरू केले, त्यांना बरं वाटेल. आणि आपण आहोत ना सगळे त्यांच्यासोबत. काळजी नका करू तुम्ही. 15 दिवस झाले तुला माहित होती ही गोष्ट? पाटकर बाबांना, मला आणि आईंना माहिती होतं. आम्हाला असं वाटलं की वर्ष त्यांच्या लग्नाची गडबड आहे, त्याचं टेन्शन तुम्ही घेतलंय, तर एकदा का वर्ष त्यांचं लग्न पार पडलं की तुम्हाला हे सगळं सांगावं. खरं तर माझी चूक झाली. मी तुम्हाला लवकरात लवकर सांगायला हवं होतं. असं अचानक त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. कदाचित मी तुम्हाला लवकर सांगितलं असतं तर त्यांची दृष्टी गेली नसती. पण मी बाबांना शब्द दिला होता की मी तुम्हाला कोणाला काहीही सांगणार नाही म्हणून. आनंदी, घाबरू नकोस. मी तुला दोष देत नाहीये. तू जे काही केलेस ना, बाबांसाठी करत आलेली आहेस ना, हे लक्षात येतंय ना. बाबांच्या बाबतीत मी स्वतः तुझ्याशी इतका कोरडा वागलो. तिकडे वर्षा लग्नातल्या काही गोष्टी घेऊन तुझ्यावर चिडत राहिली, पण तरी सुद्धा तू त्या सगळ्या गोष्टी सहन करून बाबांची सेवा करत राहिलीस. थँक्यू. बाय, माझे थँक्यू कशाला म्हणताय तुम्ही? आनंदी,
वर्षाचं लग्न छान पार पडावं ही तुझी इच्छा होती आणि म्हणून ती या सगळ्या गोष्टी आमच्यापासून लपवल्यास ना. तुला कुठे काय माहित होतं की अचानक बाबांची दृष्टी जाणार आहे. पण सगळं काय तू केलंस. बाबांची सून नाही तर मुलगी म्हणून त्यांची तू काळजी घेत राहिलीस. किती दिवस झाले त्यांना भेटून? जेमतेम 20 दिवस झाले असतील. तू त्यांची काळजी घेतलीस. आम्हाला कोणाला काही कळू न देता त्यांना होणारा त्रास त्या सगळ्या गोष्टी तू सहन करत राहिलीस. आनंदी, तू आपल्या माणसासाठी काहीही करू शकतेस. एवढा चांगलपणे येतो कुठून? आनंदी करणी, जरा या माझ्या बरोबर. हो आलेच नाही. काय झालं ताई? हे तुमच्या पेशंटचं सामान एकदा चेक करून घ्या आणि सही करा इथे. ताई अहो 2 फोन आहेत. बाबांचा छोटा फोन आहे, हा कोणाचा आहे माहिती नाही. पण खिशात तर त्यांच्याच सापडला. अहो एवढ्या महागातला फोन त्यांच्याकडे असणं शक्यच नाहीये. त्यांचा नाहीये हा फोन, दुसरा कोणाचा तरी असेल. अहो नाही ताई, त्यांच्या खिशात सापडला म्हणून इथे ठेवला. हा फोन बाबांकडे? केव्हा माझे आई बोलत होते ते खरं आहे. म्हणजे खरंच बाबांकडे 2 फोन आहेत? कुठे गेला होता तुम्ही? हे मी तू दिलेल्या भाड्याच्या घरात गेलो होतो. कशाला? माझा फोन राहिला होता तिथं. कुठला फोन? दाखवता येतो का लपवता येतो? मॅम हे घ्या. माधव करणे. हा कुठे ते? आई अहो ताई तू आनंदी काय बसलं काय? आनंदी मला सांग, बाबा कसे आहेत? कुठे 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 चल आई हा राघवा काय झालं? दादा डॉक्टर काय म्हणाले? थांबा, उपचार सुरू आहेत. डॉक्टर उपचार करतात. म्हणजे बाबा बरे होतील ना रे? डॉक्टर काय अजून बोलले नाहीये तसं. अरे पण मग बोलायला पाहिजे ना, त्यांनी सांगायला पाहिजे. मी सांगते विचार. आम्ही वाट बघतोय. तू बस इकडे. बस बस बस. हे बघ, आम्ही वाट बघतो आहोत. येतील डॉक्टर, आपण विचारूया त्यांना. तुम्ही का आलात दोघे? आम्ही होतो ना इथे. म्हणजे एवढा मोठा आजार मला कळलं, राहीन का मी घरी? म्हणजे मनात धाकधूक, काय झालं असेल, कसे असतील, काय डॉक्टर म्हणतात, नको का असंख्य प्रश्न मनामध्ये येतात. का आले म्हणजे काय? आई अहो शांत व्हा बरं. आणि चिंगी कुठे आहे? चिंगीत मालतीताईंकडे ठेवलंय तिला. आता त्या पोरीचं काय करायचं सांग मला. कशाने काय झालं तर तिला मी काय सांगू? आजोबांना जीव लावून बसली ती. तेव्हा हा बोल नंदू. हो हो दुसऱ्याच मजल्यावर होत आम्ही. हो हा हा ये 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 ना. आता हे आले, यांचं काय करायचं? खरं खरं सांगायचं त्यांना. कशी आहे तब्येत? उपचार सुरू आहेत. आतमध्ये डॉक्टर आहेत. चालू आहे उपचार. वाचतील ना ते? हा का आई, काय बोलतेस तू? अरे वाचतीला विचारलो. अरे बाप लाडका असू दे नाही तर दोडका असू दे, सुत काही पाळावंच लागतं ना. आई प्लीज शांत राहा. नंदू अरे आमच्यापासून लपवून ठेवला त्यांनी आजार, आणि आता जास्त झालंय सगळं. हे बघू वर्षा, काही होणार नाही, शांत राहा. माधव, किती फोन केले तुला? कुठे आहेस तू? त्यांची सून बोलते मी. माधव कुठे आहे?
हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे त्यांना, बरं नाही आहे. कुठल्या हॉस्पिटलला आहे माधव? JR हॉस्पिटल.